सगळी दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। मात्र ही दृश्य ही सगळ्यात महत्वाची, कारण अमर जवान ज्योतीची दृश्य आपण बघतोय, ज्या सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, जे ढाल म्हणून तिथे उभे राहिले, ज्यांनी गोळ्या झेलल्या, आपल्या छातीचा कोट केला, आणि म्हणूनच आज आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा करू शकतोय या सैनिकांमुळेच। आणि आपण बघतोय तिन्ही दलाचे जे प्रमुख जे आहेत, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, ते आता सज्ज झालेले आहेत। काही क्षणातच पंतप्रधान मोदी यांचं तिथे आगमन होईल आणि त्यानंतर अभिवादन केलं जाईल त्या प्रत्येक सैनिकाला ज्यांना आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या देशाचे प्राण वाचवले। तिन्ही दलाचे प्रमुख तिथे उपस्थित आहेत। हा देश ज्यांच्या हातात सुरक्षित आहे ते जवान आपण समोर बघतोय। मात्र ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, ती ही अमर जवान ज्योती त्यांच्या स्मृतीत बनवलेली, त्यांची आठवण ठेवण्यासाठी ते होते, म्हणून आपण आज आहोत, हे खूप महत्वाचं। आणि म्हणूनच काही क्षणातच पंतप्रधान मोदी तिथे पोहोचतील आणि तिन्ही दलाचे प्रमुख जे आहेत, आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही, यांच्याकडनं सलामी इथे दिली जाईल, मानवंदना दिली जाईल। आणि त्याच नंतर आपल्याला माहितीये परेडला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल। सैनिक हो तुमच्यासाठी असं म्हणत अमर जवान स्मृतीच्या इथं आता हा कार्यक्रम पार पडेल। आणि पुन्हा एकदा जाऊयात, सुरेश भोसलेजी माजी मेजर आपल्या सोबत आहेत। सुरेशजी, अमर मेजर जनरल आपल्या सोबत आहेत। सुरेशजी, आता जी दृश्य आपण दाखवतोय आणि ती म्हणजे अमर जवान ज्योतीच्या इथली आहेत, हे स्मृतीस्थळ तितकंच पवित्र म्हणायला पाहिजे, कारण त्या प्रत्येक सैनिकाची आठवण या स्मृतीस्थळाला बघितल्यानंतर होते, ज्यानं प्राणांची बाजी लावून आपल्या देशाचं रक्षण केलंय, त्यांना आधी आठवायला हवं आजच्या दिवशी। नक्कीच वैभव, म्हणतात ना, प्रत्येक भारतीयाला ह्या अमर जवान जे आपलं तिथं स्मृतीस्थळ आहे त्याचा गर्व आहे। काही प्रत्येक कोणी बाहेरचा जरी कोण VIP आला त्याला तिथे गेलं जातं। आणि आता तिन्ही आपल्या तिन्ही दलांचे आपले प्रमुख, स्थलसेना, वायुसेना आणि जलसेना, हे आता तिथं आता संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन देखील आपण बघतोय पोहोचलेले आहेत आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांना त्यांनी हस्तांदोलन केलं आणि काही क्षणातच मोदींचं देखील आगमन होईल। नक्की, मात्र अतिशय पवित्र स्थळ आहे। नक्कीच आपण बघतोय कशा प्रकारे अमर जवान स्मृती इथं आता हा कार्यक्रम जो आहे तो संपन्न होतोय। भारतीय नौसेना के कमांडर कार्तिक दास के हाथों में आणि सुधीर जठार सर देखील आपल्या सोबत आहेत, माजी मेजर जनरल आहेत। सुधीरजी, सगळ्यात पवित्र जागा आता या क्षणात कुठली असेल तर अमर जवान स्मृती, जिथं आपण बघतोय ही मशाल आठवण करून देते की स्वतःचा जीव जाळून, स्वतःची आहुती देऊन या जवानांनी या देशाचं रक्षण केलेलं आहे, आणि म्हणून हे स्थान अतिशय पवित्र सर। हो, बरोबर आहे। आणि जसा ऍक्च्युअली लढाईमध्ये आपण आपला ध्वज हातात धरून पुढे जातो आणि त्या ध्वजासाठी आपण आपला जीव देतो, राष्ट्रीय ध्वज असला तर आपण राष्ट्रासाठी देतो, तसंच प्रत्येक रेजिमेंट, प्रत्येक युनिटकडे एक असा ध्वज असतो, तो ध्वजारोहण करतो, आपण आपली आहुती देतो। त्यानंतर इथे ही जी अमर जवान ज्योत आहे, ही आपल्या असंख्य जवानांनी आपल्या देशासाठी आपला जीव दिला, त्या लोकांसाठी ही केलेली आहे आणि ह्याचं महत्व भयंकर आहे। नक्कीच, आपण बघतोय सर, पुन्हा तुमच्याकडे येतो आणि राष्ट्रपती आता निघालेले आहेत आणि राष्ट्रपतींचा हा ताफा आपण बघतोय आता तिथून। आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती आपल्याला माहिती आहे आज प्रमुख पाहुणे म्हणून, प्रमुख अतिथी म्हणून आज त्यांना बोलवण्यात आलेलं आहे। आणि रामनाथ कोविंद भारताचे राष्ट्रपती हे त्यांच्यासोबत, अर्थात हा राष्ट्रपतींचा ताफा सारा जगभरात ज्या ताफ्याला नावाजलं जातं शिस्तीसाठी, शौर्यासाठी, आता इथून
इंडिया गेट स्थित अमर जवान ज्योति पर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी का आगमन। आणि आपण बघतोय अमर जवान स्मृती इथं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा ताफा आपण समोर बघतोय. एकाच वेळेला अनेक घडामोडी आपण बघतोय कशा प्रकारे दिल्लीमध्ये होत आहेत. राष्ट्रपती भवनातनं आता राष्ट्रपती हे निघालेले आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आता अमर जवान स्मृती इथं आगमन झालेलं आहे. आणि अर्थात त्यांचा ताफा वाखाणण्याजोगा, ही सगळी शिस्त वाखाणण्याजोगी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान मोदी यांचं स्वागत केलं आणि भगव्या रंगाचा फेटा जो आहे तो पंतप्रधानांनी घातलेला आहे. आणि आता पुष्पचक्र जे आहे ते अमर जवान स्मृतीच्या इथं ते अर्पण करतायत. भारताच्या पंतप्रधानांसाठी अतिशय अभिमानास्पद आणि त्याचबरोबर भावूक असा हा क्षण. त्या प्रत्येक जवानाची आठवण करून देणारा, या जळणाऱ्या मशाली हेच सांगतात की या प्रत्येक जवानानं आपलं आयुष्य जे आहे ते खर्ची घातलेलं आहे आपल्या देशासाठी. प्राणपणानं तो प्रत्येक जवान लढला केवळ यासाठी की आपण भारतीय सुरक्षितपणे जगू शकू. आणि म्हणूनच सगळ्यात अगोदर, सगळ्या कार्यक्रमांच्या अगोदर या जवानांची आठवण करणं हे खूप महत्वाचं. Thank you.
राष्ट्र का अमर जवान के प्रति कृतज्ञता ज्ञापन। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी अमर शहीदों को पुष्पांजलि देने के पश्चात आगंतुक पुस्तिका में अपने विचार व्यक्त करते हुए The buglers sounding the rouse. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपण बघतोय तिथे ठेवलेल्या अभिप्राय पुस्तिकेमध्ये स्वतःचा अभिप्राय लिहित आहेत. भारताच्या पंतप्रधानांसाठी अतिशय खरं तर भाऊक असा क्षण आपण बघितलं. पंतप्रधान मोदी यांचे डोळे देखील पाणावलेले होते, कारण याच सगळ्या शहीदांमुळे आपण हा देश सुरक्षित आहे आणि हा दिवस आपण पाहू शकतोय याची मोदी यांना उत्कृष्ट अशी जाणीव आहे. तिन्ही दलाच्या प्रमुखांना भेटताना आपण पंतप्रधानांना बघतोय. आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही तिन्ही दलाचे हे प्रमुख. आणि दिल्लीत आता काही क्षणातच राजपथावरती या परेडला सुरुवात होईल. अमर जवान स्मृतीला भेट दिली पंतप्रधान मोदी यांनी. तिन्ही दलाचे जे प्रमुख आहेत ते त्यांच्या सोबत, कारण या सैनिकांमुळेच, ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे, त्यांच्यामुळेच तर आज आपण हा दिवस बघू शकतोय. भारताचा हा प्रजासत्ताक चिरायू होऊ शकतो यासाठी कंटे सैनिक ढाल बनून सीमेवरती उभे आहेत, भारतीय सीमेचं रक्षण करतायत. उपस्थितांना अभिवादन करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिन्ही दलाच्या प्रमुखांची त्यांनी भेट घेतली. सोबत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, आणि काही क्षणातच ध्वजारोहण होईल आणि त्यानंतर तो क्षण येईल जेव्हा परेडला सुरुवात होईल. पहिलं पथक जेव्हा दमदार पावलं टाकत राजपथावरती येऊ लागेल, तेव्हा त्यापेक्षा अभिमानाचा क्षण भारतीयांसाठी कुठला असेल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आता आगमन झालेलं आहे. काही क्षणातच राष्ट्रपती येऊन पोहोचतील आणि त्यानंतर ध्वजारोहण होईल. उजवीकडची दृश्य आपण बघतोय शिवाजी पार्क इथली आहेत. वुमन्स एम्पॉवरमेंट नुसतं भारतात म्हटलं जात नाही, तर त्याचं वारंवार दर्शन होतं. उपराष्ट्रपती यांचं आता आगमन झालेलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांना अभिवादन केलं. व्यंकय्या नायडू हे सपत्नीक आता कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत. भारताचे उपराष्ट्रपती पंतप्रधान मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं आणि पंतप्रधान मोदी आता वाट बघतायत ते म्हणजे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची. काही क्षणातच राष्ट्रपतींचं आता इथं आगमन होईल आणि डावीकडची दृश्य आपण बघतोय. राष्ट्रपतींचं आगमन होत आहे. राष्ट्रपतींचे अंगरक्षक आपल्याला माहिती आहे, साऱ्या जगामध्ये ज्या पथकाचं नाव आहे, आतापर्यंत अनेक शौर्य जे आहेत त्यांनी गाजवलेलं आहे. आणि समोरची दृश्य आपण बघतोय, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आगमन होतं आणि पंतप्रधान मोदी तिथं स्वतः त्यांची वाट बघतायत. त्यांच्या स्वागतासाठी मोदी सज्ज आहेत. 1773 मध्ये अंगरक्षक जे आहेत हे पथक बनवण्यात आलं. मॅडम सबिता कोविंद, राष्ट्रपती यांच्या पत्नी यांचं आगमन झालेलं आहे. शेपू मुत्सेपे आणि साऊथ आफ्रिकेचे पंतप्रधान यांच्या पत्नी देखील सोबत मुख्य अतिथी म्हणून साऊथ आफ्रिकेच्या पंतप्रधानांना आज निमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या पत्नी आणि रामनाथ कोविंद यांच्या पत्नी
मोदींनी त्यांचे स्वागत केलं आणि पाठी आपण बघतोय आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं पथक जे त्याचं आगमन होत आहे. या पथकाची प्रशंसा साऱ्या जगभरात केली जाते. 1773 मध्ये या पथकाची निर्मिती करण्यात आली And the color आणि आजपर्यंत अनेक शौर्य of the पथकं या president's पथकाला मिळालेली आहेत. bodyguard escorting the presidential limousine. आणि सुरेशजींना आपण विचारूया. सुरेश सर, आता राष्ट्रपतींचं आगमन होताना आपण बघतोय कशा प्रकारे अश्वाचं हे पथक साऱ्या जगात नाव या पथकाचं, त्याविषयी सांगाल? हे आपलं राष्ट्रपतीचं जे म्हणतात राष्ट्रपती बॉडीगार्ड पथक असतं ते 150 जणांचं असतं. त्यामध्ये सगळे एक्सपर्ट्स असतात त्यामध्ये. आणि सर ही पण दृश्य बघा किती महत्वाची. 21 तोफांची सलामी जेव्हा दिली जाईल त्यासाठी आपण बघतोय तोफा देखील आता सज्ज झालेल्या आहेत. निश्चित वैभव, ते आता तोफांची सलामी होणार आता राष्ट्रपती आल्यानंतर. काही राष्ट्रपती हे आपल्या तिन्ही दलांचे सर्वोच्च कमांडर आहेत. And this is the car कर्नल बोमांडा धीरज चिंगप्पा हे विराट नावाच्या घोड्यावरती स्वार आहेत. India and the chief guest, the honorable president. सुधीर सर देखील आपल्या सोबत आहेत. सुधीर सर, अंगरक्षक पथक जे आहे, दल जे आहे, खूप महत्वाचं आहे आणि साऱ्या जगात नाव असलेले, त्याविषयी सांगाल सर? The honorable ते president. अंगरक्षक पद ज्याला बॉडीगार्ड जसं आता भोसले साहेबांनी सांगितलं, त्याच्या निर्णय तऱ्हेचे एक्सपर्ट्स असतात आणि ते माउंटेड आहेत, त्याला माउंटेड म्हणतात. आणि हे भारतातलं एकच दल आहे जे माउंटेड आहे हॉर्सवर. एवढं सांगायचं मला. नक्कीच. आणि आपण बघतोय आताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आगमन झालेलं आहे. तसंच दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान देखील त्यांच्या सोबत. पंतप्रधान मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. Introductions तिन्ही to दलांच्या प्रमुखांशी त्यांची ओळख करून देत आहेत. TV9 वरती सातत्यानं आजच्या या प्रजासत्ताक दिनाचं हे महाकव्हरेज आपण बघतोय. हे सगळे पैलू तज्ञांकडून आपण समजून घेतोय. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, तसंच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थात दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधानांना खास अतिथी म्हणून आज निमंत्रित करण्यात आलेलं आहे. काही क्षणातच आता ध्वजारोहण होईल आणि त्यानंतर भव्य दिव्य अशा परेडला सुरुवात. आणि अतिथी देवो भव असं भारतानं आज नाही, हजारो वर्षांपासून भारत म्हणत आलेला आहे. आणि म्हणूनच अतिथीचा आलेला सन्मान करणं हे भारतीयांच्या रक्तामध्ये. आणि आपण बघतो आता काही क्षणातच ध्वजारोहण जे आहे ते पार पडेल आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे अशोक चक्र जे आहेत ते पुरस्कार दिले जातील आणि त्यानंतर परेडला सुरुवात होईल. मात्र आता काही क्षणातच 21 तोफांची सलामी देखील दिली जाईल आणि एकच गर्जना जी आहे ती दिल्लीच्या आसमंतात घुमेल. ध्वजारोहणासाठी आपण बघतोय आता मुख्य अतिथींसोबत भारताचे पंतप्रधान तसंच राष्ट्रपती हे त्या दिशेने जाताना. बरोबर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन देखील आणि तिन्ही दलाचे प्रमुख. The national anthem. सलामी देगा